आता बातमी गडचिरोलीत। गडचिरोलीतील जप्तलाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर शाळा आणि संस्था चालकांवर कारवाई करण्यात आली। शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित झाला। यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। मागील 1 वर्षापासून आश्रमशाळेवर भेट देणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून या प्रकरणात कोणतीही हायगाय केली जाणार नाही असं विखेंनी स्पष्ट केलंय। माझी इच्छा आहे की बा सर्वांनी आपण ज्या ज्या अनुदानित आश्रमशाळा ज्यांच्या आहे त्या ठिकाणी आपण, कारण हे काम तुमचं आमचं सर्वांचं आहे, एकच व्यक्ती करू शकते। सामाजिक कार्य म्हणून आपण ज्या ठिकाणी ज्या परिसरात असाल त्या ठिकाणी अशा अनुदानित आश्रमशाळा ज्या ठिकाणी सुविधेचा अभाव आहे त्या ठिकाणी आपणही गेलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे। कारण तुम्ही आणि आपण मिळून जोपर्यंत अनुदानित आश्रमशाळेवर 100% अनुदान असलेल्या आश्रमशाळेवर आपण लक्ष देण्याची गरज आहे। दरम्यान मुलांसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, यात विरोधक आणि सत्ताधारी असा काहीच प्रश्न नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती। त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे। माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा। त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळेंची एक मीटिंग बोलवावी, स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कलेक्टराला त्याची जबाबदारी द्यावी आणि आपापल्या भागातल्या आश्रमशाळेतला रिव्ह्यू पुढच्या 1 महिन्याभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडवावा। आणि आम्ही पण सगळे, हा काही विषय राजकीय किंवा आम्हाला त्याच्यात राजनीती आणायचीच नाही। ज्याच्या समजा आमच्या मतदारसंघात असेल, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर घ्यायला तयार आहोत। शेवटी हा मुलांचा विषय आपल्या